कणकवलीत ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती, शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा, नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, कट्टर विरोधक मुश्रीफ आणि समरजित घाटगेंचा तह, शिंदेंची शिवसेना एकाकी. किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला दे धक्का. नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा गटाची युती. विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती. 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनंच केला होता आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला. निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा. राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा. अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानी यांचा आरोप. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश. 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टानं सुनावली शिक्षा. मुंबईमध्ये सीएनजी गॅसचा तुटवडा. रिक्षा, बस तसंच कॅब वाहतुकीत अडथळा. खासगी वाहनधारक देखील चिंतेत. पुण्यातील बोपोडी जमीन खरेदी प्रकरण चर्चेत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवार यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केलाय. आरोप आहे मुंबईतल्या 580 खाटांचं हॉस्पिटल अजित पवार यांच्या भाच्याला देण्यात येत असल्याचा आरोप दमानी यांनी केला. यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप. 500 कोटींचं हॉस्पिटल हडपल्याचा दावा. अंजली दमानी यांचा पवारांवर निशाणा. मुंबई महानगरपालिकेनं 500 रुपये कोटी खर्च करून गोवंडीत हे हॉस्पिटल उभारलंय. पण आता याच हॉस्पिटलवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केलेत. मुंबई महापालिकेनं 580 बेडचं शताब्दी हॉस्पिटल बांधलं, पण विरोध डावलून पीपीपी तत्वावर देण्याचा घाट घालण्यात आलाय. अजित पवारांचे भाचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं यासाठी बोली लावली आहे. हे हॉस्पिटल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. तर मुळात म्हणजे पीपीपी इटसेल्फ हे एक मोठं फ्रॉड आहे. आणि हे का केलं जात आहे? कारण ह्या मार्गाने या सगळे भूखंड म्हणा, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या खरं सरकारच्या आहेत, म्हणजे आपल्या जनतेच्या आहेत, आपल्या कराच्या पैशांनी बनवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या राजकारण्यांच्या घशात घालायचा हा एक सुंदरसा मार्ग या सगळ्या राजकारण्यांनी तयार केलाय. दमानिया यांनी आरोप केलेलं शताब्दी हॉस्पिटल चालवण्यासाठी 3 संस्थांनी रस दाखवला. यापैकी एक निविदा तांत्रिक बाबींची पूर्तता नसल्यामुळे फेटाळण्यात आली. त्यामुळे आता बोली प्रक्रियेत केवळ 2 निविदा शिल्लक आहेत. यात अजित पवारांचे भाचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा समावेश आहे. तर दुसरी संस्था तेलंगणातील आहे. की तिथले रहिवासी, तिथले सगळे हेल्थ ॲक्टिव्हिस्ट याच्या विरोधात इतकं टोकाचं लढत असताना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकांनाच कसा, म्हणजे किती योगायोग म्हणा, सगळीकडे यांचे नातेवाईक पोचतात आणि सगळ्या असे जे हॉस्पिटल्स आहेत, भूखंड आहेत, सगळे यांच्या घशात घालतात. दमानिया यांच्या या आरोपावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलाय. जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय
त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजित सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात. म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. जर दमानियांना हा म्हणजे जे काही तुम्ही आता गोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण, फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका. प्रकरण धसाच न्या, शेवटापर्यंत न्या. मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानियांचा. आता तसं होता कामा नाही, एवढीच अपेक्षा असेल माझी. शताब्दीच्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांकडून, मुंबई महापालिका आयुक्तांकडून मी माहिती घेईन. या विषयामध्ये निविदा प्रक्रिया होणार होती एवढी मला नक्की माहिती आहे. त्या निविदा प्रक्रियेची पूर्ण माहिती मी घेईन. या संदर्भामध्ये निविदा प्रक्रियामध्ये काही अनियमितता असेल, त्यांनी केलेल्या आरोपानुसार कोणाला तरी मदत आणि कोणाच्या तरी विरोधात असं काही असेल तर त्याची नक्की चौकशी करू. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामुळे अजित पवारांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. आता भाचा राणा जगजित सिंग पाटलांच्या तेरणा ट्रस्टवरून नव्या आरोपांची भर पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 11 वर्षानंतर दादरमधल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. पण बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर मार्मिक शब्दात आसूड ओढले. बाळासाहेबांच्या 13व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या सोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. पण त्याआधीच राज ठाकरेंनी एक मार्मिक पोस्ट करत भाजप आणि शिंदेंवर घणाघात केला. जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावण्याच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती याची पुसटशी देखील कल्पना नाही. फक्त मतं, सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी थेटपणे भाजप शिवसेनेच्या राजकारणावर प्रहार केला, ज्यावर महायुतीतून प्रतिक्रिया उमटतायत. बाळासाहेबांचं नाव घेऊन स्टँड घेतात बाळासाहेबांचा. काही लोक म्हणतात ब्रँड, पण मी सांगतो एकच ब्रँड आहे आणि ते नाव आहे बाळासाहेब ठाकरे. जे बोलतायत त्यांचा बँड या जनता, महाराष्ट्रातली जनता नक्की वाजवेल आणि त्यांना शेवटच्या स्टँडमध्ये नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या दिवशी तरी त्यांनी राजकारणावर न बोलणं सोयीचं होतं. सन्माननीय राज ठाकरे यांच्या सर्व प्रश्नांना थेट उत्तर देण्याची क्षमता आमच्याकडे आहे. संधी साधूपणा आणि पलटी मारण्याच्या भूमिका यावरचे थेट प्रश्न आम्ही विचारू. आज ती वेळ नाही. आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आम्ही करतो. भाजप शिंदेंच्या शिवसेनेवर आघात करत सोमवारी राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. संजय राऊतही उपचारानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदूमामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडा वेळ बसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काही वेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचं दिसून आलं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू एकत्र आल्यानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधल्या एकोप्याचं दर्शन घडलं.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर राजसाहेब आले, उद्धव साहेबांबरोबर ते पण इथे आज होते. तर मला असं वाटतं की ही जी काही एक फोर्स आहे इट इज टू बी रेकेंड आता महाराष्ट्रात. आणि हे दोघे मिळून ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहे या सरकारकडनं, आणि जे कोणते ढोंगी स्वतःला ठाकरेंचे अनुयायी आणि ठाकरेंचे वारसदार म्हणत आहेत, मला असं वाटतं की त्यांच्या मनात धडकी भरवणारा आजचा हा दिवस आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्यात. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी झालेल्या या भेटीत कौटुंबिक एकता दिसली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यात राज ठाकरेंनी थेटपणे भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत आगामी लढतीचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे त्या काळात ठाकरेंमधील या एकीचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.